मी सध्या केज शहरातील प्रशांत नगर भाग जो कानरी रोड्स लगत आहे त्याच्या कोकिसपीरच्या समोर असलेल्या गल्लीत आहेत आम्ही आता. आपण या ठिकाणी बघू शकता या MACBच्या तारा आहेत. या तारा इतक्या खाली आहेत. आपण इकडे जर माझ्या मागं बघितलं तर या तारा एकदम अगदी मुलांच्या सुद्धा हाताला येतील एवढ्या उंचीवर आहेत. अर्थात वेगवेगळ्या वेळी शांतता समितीच्या बैठकीमध्ये हा विषय काढलेला गेलेला होता. शहरात ज्या ज्या ठिकाणी अशा तारा खाली असतील MACBलाही यापूर्वी आपण सूचित केलेलं होतं की शहरातील ज्या भागामध्ये अशा तारा खाली आहेत, कारण शेवटी ही जबाबदारी सर्वांची आहे. MACB आहे, नगरपंचायत आहे आणि संबंधित लोकप्रतिनिधी आहेत. सगळ्यांची जबाबदारी की नागरिक सुरक्षित राहिले पाहिजेत. आपण बघू शकता इतक्या खाली की आता ह्या माझ्या रुमालानं मी हात सरळ लावू शकतो या तारेला. इतक्या खालीवर तार आहे आणि वरची तार आपण बघू शकता. शेवटी लोक जेव्हा प्रवास करतात गल्लीमध्ये तेव्हा त्यांच्या हातात काही वस्तू असतात किंवा काही वाहनं असतात. ही वाहनांचा या ठिकाणी सरळ स्पर्श होऊ शकतो आणि मोठा अनर्थ घडू शकतो. आमचं MACBला केज नगर पंचायतला केवळ एकमेकाची जबाबदारी एकमेकावर झटकून रिकामं होऊ नका, कारण नागरिकांचं जीवन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण मागं बघू शकता हे तारा मागच्याही साईडला झोळ आहे, मोठा झोळ आहे मागच्याही साईडला. आणि इथं तर या भागात आपण बघू शकता थोडंही एखादं वाहन किंवा एखादी वस्तू इलेक्ट्रिक प्रवाहित वस्तू जर साईडला लागलीच तर त्या नागरिकाचं जीवन कदाचित धोक्यात येऊ शकतं नाही, तितकी शक्यता जास्त आहे. त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की अशा वेळी अशा ठिकाणी ज्या ज्या तारा आहेत खाली आलेल्या आहेत त्या प्रशासनानं विशेषतः MACBच्या संबंधित यंत्रणेनं आणि केज नगर पंचायतनं केवळ आपण जबाबदार नाहीत असं बोलून चालणार नाही. नागरिकांचं जीवन पुन्हा एकदा मी सांगतोय सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे या तारा MACBनं पुढच्या 2-3 दिवसात पूर्णपणे ओढून घ्याव्यात व्यवस्थितपणे. नसता केज विकास संघर्ष समिती यासाठी आपल्या रीतसर आंदोलनाचा इशारा देईल. आपण पाहू शकतो हाही तारांचा झोळ एकदम खाली आहे. हाही थोडी एखादी वस्तू जर नागरिकांच्या हातात असेल ज्यामधून वीज प्रवाहित होऊ शकते, अशा वस्तूंना जर स्पर्श झाला या तारेंचा तर कदाचित लोकांचं जीवन या ठिकाणी अतिशय धोक्यात येऊ शकतं. ह्या सगळ्या तारा उघड्या आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी केबल बी लावलेल्या दिसते त्यांना, पण बऱ्याचशा तारा उघड्या आहेत. आता ही बघा ही तार किती खाली आहे. आपण जर बघितलं तर अगदी माझ्याही हाताला या ठिकाणी येईल एवढ्या अंतरावर ही तार आहे. काही पोल कळलेले आहेत आपल्याला दिसतं. हा मेन रस्त्यावरचा पोल जो आहे तो एका बाजूला कळला आहे, कारण खाली कदाचित व्यवस्थित भरणी न झाल्यामुळं हाही पोल या ठिकाणी आपण बघू शकतो आहे एकदम तिरपा झालेला आहे. हाही कधी चुकीनं खाली कोसळू शकतो. यासाठी मस्जिदच्या एकदम समोर असलेला हा पोल आहे. तर या सगळ्या गोष्टी MACBनं तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे.